चालतात मी सेवा केली पावसाचं चालतं पलीकडे आमच्या बागवच्या घरापासून पलीकडे गेलो आपण तिथे ती सगळं शेवटी वाडीवरती असणारं मामांचं प्रेम म्हणून मामा पुन्हा एकदा या मामांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. विशाल बुवा एवढा भव्य दिव्य सोहळा करायचा म्हटल्यावर सगळ्यांनी जर हात मागे घेतलं तर हे होत नसतं. कार्यक्रम करायचं म्हणजे मोकळ्यात चांगला झाला मोकळं म्हणून चालत नाही. त्याच्यासाठी ज्याच्याकडे वेळ आहे त्याला वेळ द्यावा लागतो, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला पैसा द्यावा लागतो, जो कष्ट करतो त्याने कष्ट करावं लागतं. पैसा देणाऱ्याच्या पैशावर, ज्यांनी वेळ दिला त्यांच्या वेळेवर आणि ज्या लेकरांनी कष्ट केलं त्या लेकरांच्या कष्टावर एक भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. मामांच्या चरणावरती सुरुवातीला विनंती करतो, मामा ज्या लेकरांनी पैसा दिला त्यांच्या आयुष्यामध्ये भरभराटी येऊ द्या, ज्या लेकरांनी कष्ट केलं त्यांना उदंड आरोग्य लाभू द्या आणि ज्या लेकरांनी वेळ दिला मामा त्यांच्या आयुष्याचं कल्याण होऊ द्या. ज्यांनी या सोहळ्यासाठी सहकार्य केलं बाळूमामा त्या प्रत्येक लेकराच्या आयुष्याचा कण ना कण तुमच्या आशीर्वादाने पुलकित होऊ द्या. मामा हे लेकर तुमच्यासाठी समाजाच्या समोर हात पसरतायत. आमची विनंती आहे मामा ज्यांनी तुमच्यासाठी हात पसरला त्याला पुन्हा मरेपर्यंत कुणाकडे हात पसरायला लागला नाही पाहिजे. मामांच्या आशीर्वादाने मामांच्या कृपेने त्या लेकरांचं कल्याण व्हावं ही भावना अंतःकरणामध्ये व्यक्त करतो आणि निवडलेल्या अभंगाकडे प्रवृत्त होतो. गुरु आणि श्री गुरु असं काय त्यात काय फरक असते तर मस्त कसा गुरु वेगळा श्री गुरु काय फरक ते तरी सांगा. चांगला शिकवायला बी गुरुच असतो, वाईट शिकवणारा गुरु चांगलं बी शिकवतो आणि गुरु काय बोलतो गुरु वाईट कुठे शिकवतो नाही शिकवतो तर वाईट शिकवणारा गुरु नाही. वाईट शिकवणारा एखादा विचारला असते ती अहो मी कीर्तनात ऐकले पिऊ नाही धंदा असते त्यांचा. सांगू माझं स्पष्ट मत आहे चांगला गुरु भेटणं ही आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती. चांगला गुरु भेटणं ही आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती. चांगलं शिकवणारा गुरु वाईट शिकवणारा गुरु. माझं बोलणं तुम्हाला पटलं असेल तुम्हाला पटावं म्हणून सांगतो. लोकांच्या लेकरांना चांगलं शिकवते तिला बी गुरुच म्हणा आणि लोकांच्या घरी जाऊन त्यांची घर फोडते. लोकांच्या घरी जाऊन त्यांची घर फोडते तिला सुद्धा गुरुच म्हणा. खरं माझा विषय लांब जाईल मला स्पष्ट बोलू द्या. मामाच्या दरबारात उभा राहिलो मी. आता खरं तर पहिलं माहेरासारखं माहेर राहिलं नाही, पहिलं सासरसारखं सासर राहिलं नाही. या कीर्तनात बसलेल्या ज्या आजीबाई आहेत ना त्यांना माहिती आहे माहेर कसं होतं, त्यांना माहिती आहे सासर कसं होतं. ते सासू आताच्या सासू सारखे सासू जवळ उठतापासून काही म्हणत होती काय उठता सासू जवळ यायची पोरीची अशी केस वाढायची. झोपलेल्या जागेवर लहान पोरी असायच्या, झोपलेल्या जागेवर सासू यायची सुनाची अशी केस वाढायची झोपल्या धरायची आणि तिला जात्याजवळ आणायची आणि जात्याजवळ आणून तिथं आणून ती जात्यावर दळायला बसवायची. जुना काळ पोरगी जात्यावर दळायला बसायची. एक हातात दाणे असायचे एक हातात जाता असायचं. ती ज्वारी त्या जात्यात टाकता तिच्या डोळ्याला पाणी यायचं. सासू शेजारी उभा असायची. सासू तिला प्रचंड वाईट बोलायची. पोरगी जर रडायला लागली सून जर रडायला लागली सासू गोड बोलत नव्हती, प्रचंड घाणेरडं बोलायची. सासू तिला म्हणायची रडते कशासाठी रडते पुढचं वाक्य बोलू रडाय काय तुला बाप नाही. एवढी पोरगी असायची ना वाईट वाटायची. ती सासू तर बघायची